नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थम. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते. पण या पूजेप्रमाणेच या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे. जर हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले असेल तर त्याचं उद्यापन करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही. जर का तुम्ही पण या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे. 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील आपला चौथा गुरुवार आहे आणि ह्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं काम. कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. मग उद्यापन कधी करावं? त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेरगावी जायचं असेल, काही अडचण असेल, मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं? काहींना सुतक असेल, मासिक अडचण असेल, मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं? त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात 4ही गुरुवार उपवास करत असतो. पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो. उद्यापन करत असतो. मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का? त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुवासिनी भेटल्या नाही तर मग काय करावे? तसेच देवीला नैवेद्य काय दाखवायचा? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला, एक गुरुवार आम्ही बाहेरगावी होतो, मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे? तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, 2025 मध्ये एकूण 4 गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळाले आहे. आता प्रत्येक महिलांचा अडचणींमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावं लागतं असेल, त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही, परंतु तुम्ही उपवास करू शकता. त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे. आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी व्रत केलेलं असतं. आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणींमध्ये जातो. मग अशा वेळेस तुमचा जर का मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तर देखील आपल्याला ह्या गुरुवार उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आपण ह्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. आता 2025 मध्ये आपल्याला गुरुवार व्रताचे उद्यापन कधी करायचं आहे ते पाहूया. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, मग उद्यापन कधी करावं? तर बघा, यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा 18 तारखेला आहे. 18 डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करायचे आहे. आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागत आहे. बघा, 18 तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री 4:59 मिनिटांनी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. अशा वेळेस आपण बिनधास्त या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो. तर आता उद्यापन कसं करायचं? तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं. ज्याप्रमाणे मागच्या 3 गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केलेली आहे, तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे. पूजा मांडणी करायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे. उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच केलं जातं. तिन्ही सांजेच्या वेळ असते. लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापनासाठी म्हणजे गुरुवारी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्न ग्रहण करायचे आहे आणि तुम्हाला सुवासिनींना जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवण्यासाठी बोलावू शकता. जेवायला बोलवलंच पाहिजे असं अजिबात नसतं. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचं आहे. सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन घ्यावे आहे.
त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून आपण त्याची पूजा करायची आहे. त्याचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे किंवा नाही धुतले तरीही चालू शकते. शेवटी भावना महत्वाची आहे. त्यांना हळद कुंकू लावायचं आहे. हातावरती एक एक फळ द्यायचं आहे. तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता. केळी, सीताफळ, सफरचंद कोणतंही एक फळ घ्यायचं आहे. व्रतकथेची पुस्तक एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे. त्यावरती तुम्ही एक एक फूल ठेवू शकता. गजरा, वेणी, गुलाबाचं फूल सुद्धा देऊ शकता. पान, सुपारी घ्यायची आहे. त्याबरोबरच तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता. केशरयुक्त दूध देऊ शकता. छोट्याशा पेपर कप मध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडंसं दूध दिलं ना तरीही चालू शकतं किंवा जेवणासाठी देखील बोलावू शकता. त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. या दिवशी शेवटचा गुरुवार आहे. आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात. आपणही त्यांच्या घरी जातो. त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे. साडी नेसायची आहे. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता. खणा नारळाने. त्याबरोबरच वाण म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता. आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा. काही स्त्रियांना उद्यापनासाठी 5, 7, 9, 11 सुवास किंवा कुमारिका मिळत नाही, तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलावून त्यांचा जरी मानपान केला ना, म्हणजे हळदी-कुंकू, फळ, व्रताचे पुस्तक, कोणतीही भेटवस्तू त्या एकीला दिली ना तरीही चालू शकतं. तरीही तुमच्या व्रताचे उद्यापन होऊ शकतं. पण नाहीच मिळाली सुवासिनी, कुमारिका तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हात हात हळदी-कुंकू लावून तिचे देवीचे स्वरूप मानून मानपान करू शकता. त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे. देवीला हळदी-कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणताही गोडधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत-नकळत काही चुका झाल्या क्षमा प्रार्थना करायची आहे. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची. या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तींकडून मांडून घ्यायची आहे. कथा ऐकायची आहे. आणि आपल्या आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी-कुंकू आणि एक एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्यांना द्यायला सांगितलं ना, तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी आपली भावना महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आता ज्यांना मासिक धर्म व्यतिरिक्त इतर अडचण असेल म्हणजे सूतक असेल, विटाळ असेल किंवा इतर काही अडचण असेल त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही. तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही हे उद्यापन करू शकता. जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता. आता ज्याच्यामध्येच एखादे गुरुवार राहिलं असतील मग पहिला असू द्या, दुसरा असू द्या, तिसरा असू द्या, तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही. तुम्ही देखील 4थ्या गुरुवारीच 18 डिसेंबरलाच तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे. परंतु 18 डिसेंबरला म्हणजेच शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली, मासिक धर्म असेल, तरच त्यांनी घराच्या शेवटच्या गुरुवारी कोणी करणारे नसेल तर त्यांनी देखील त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आता काहींना असं होतं की मासिक अडचण नाही, सूतक नाही, विटाळा नाही, परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे, इमर्जन्सी आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा. तुम्ही तो गुरुवार कोणाच्या इथेही सोडू नका. तुम्ही तुमच्या घरी येऊन उपवास तुम्हाला सोडायचा आहे. जरी पूजा मांडणी करता आली नाही, उद्यापन करता आलं नाही तरी आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडा, पूजा मांडणी करा, कहाणी वाचा, नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आपल्याला जर का कोणी सुवासीन म्हणून जेवायला बोलवत असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचं आहे. कारण ती लेडीज, ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते. त्यामुळे आपण हे भोजन करायचं आहे. आपला उपवास असला तर आपला उपवास जरी त्याच्या घरी सोडला जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून
जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्याच्या घरी जाऊन जेवण करू शकतो. परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी, लग्नाच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला सोडायचा नाही किंवा आपल्या घरी 2 घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवाशीण म्हणून जाऊ शकता. आणि सवाशीण जेवायला गेल्यावरती परांनाचा कोणताही दोष लागत नाही. मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचे उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही. तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे. कारण आपण एवढ्या भक्तिभावाने 4 गुरुवार पूजा करत असतो, उपवास करत असतो, व्रत करत असतो. त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे. एक गोष्ट सांगायची राहून गेली, की तुमच्या घरात जर उद्यापन असेल, तर तुमच्या घरातलं उद्यापन संपूर्ण तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या घरी तरी जेवायला जर बोलवलं तर जा. कारण तुम्ही त्याच्या घरात लक्ष्मी स्वरूप जाणार आहात हे लक्षात ठेवा. आता काहींना जर का सुतक पडलं तर बघा सुतक हे 10 ते 13 दिवसाचं असतं. 10 दिवसाचं, 13 दिवसाचं, 14 दिवसाचं सुतक असतं. मग अशा वेळेस तुमचे 2 गुरुवार हे जाऊ शकतं सुतकांमध्ये. मग त्यामुळे तुमचे 2 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील तुम्ही तुमच्या या व्रताचे उद्यापन तुम्हाला करायचं आहे. मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास हा धरावा लागणार आहे. जोपर्यंत उद्यापन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे. तसेच बघा आपण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये कुलदेवीला जाऊन येतो आणि मग त्या कुलदेवीची सवाशणी घालायची असतील. मग तुम्हाला वाटू शकतं, की मी शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या सवाशिनी व कुलदेवीच्या सवाशिनी एकत्र घालू शकते का? तर बघा घालू शकता. पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता. पण त्या वेगवेगळ्या घालाव्या. म्हणजे शेवटच्या गुरुवारच्या मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या सवाशिनी वेगळ्या घाला आणि त्या अगोदर किंवा नंतर त्याच्या दिवशी कुलदेवीच्या नावाने वेगळ्या सवाशिनी घाला. किंवा एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये देखील काढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सवाशिनी घालू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.